आपण कृपया बोलणं थांबवावं. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे हिरक महोत्सवी वर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बाबूजी आव्हाड महाविद्यालय मराठी विभाग आणि शब्दगंध साहित्यिक परिषद पाथर्डी तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कवी संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या पाठीमागचा हेतू असा आहे, नवीन साहित्यिक तयार व्हावेत, विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण व्हावं, ही भूमिका या पाठीमागची आहे. वक्त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला ती माहिती मिळेलच. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो. या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे सर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सन्माननीय सुनीलजी गोसाई साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी कैलासजी दौंड, त्यानंतर माजी प्राचार्य डॉक्टर G.P. ढाकणे साहेब, शब्दगंधचे कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, शब्दगंधचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजकुमार घुले सर, निमंत्रित सर्वांचंच या ठिकाणी मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान सन्माननीय सुनीलजी गोसावी यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि हुमायून भाई यांनी अनुमोदन द्यावं अशी त्यांना विनंती करतो. आताच आमचे मित्र प्राध्यापक कानडे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्या सूचनेला मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. प्रथमतः मी गाडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी एक स्वागत गीत सादर करावं. सन्माननीय गाडेकर सर. शाहीर वामनदादा कर्डक यांचे मानसा येथे मी मानसा येथे मी तुझे गीत गावे, मानसा येथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, मानसा इथे मी एकाने हसावे लाखांनी रडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, एकाने हसावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, असे ईश्वर आता इथे नावरावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे
तुझे दुःख सारे गळून पडावे मानसा इथे मी. आणि शेवटी वामनदादा म्हणतायत, इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे, इथे सारे सारे नवे पेरताना, वामन परी मी तुझे हात व्हावे मानसा इथे मी, तुझे गीत गावे मानसा इथे मी. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान गीत या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर सादर केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले शब्दगंध पातळी शाखेचे उपाध्यक्ष हुमायून भाई आतार यांचे मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे कवी संदीपजी काळे, सचिनजी चव्हाण, बाळासाहेबजी चिंतामणी, प्रदीपजी बोडखे, चंद्रकांतजी उदागे आणि वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी कवी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी कवी या सर्वांचं या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आणि कवींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं, कवी संमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन प्रतिमा पूजन करून करावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी ए चौरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. अंगवाडी पंडित भारतीय विद्या प्रसारक मंडळाचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय सुनीलजी गोसावी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले ख्यातनाम कवी माननीय कैलाजी दौंड, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रंथपाल घुले सर, आताच ज्यांचं पहाडी आवाजामध्ये आपण गीत ऐकलं असे शाहीर भारत गाडेकर सर, आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सलीम शेख सर, मराठी विभाग प्रमुख अशोक डोळस सर, या कार्यक्रमाचं संयोजन करणारे प्राध्यापक डॉक्टर अशोक कानाडे, समोर बसलेले अत्यंत मान्यवर कवी माननीय संदीपजी काळे, हुमायूनजी भाई आतार, सर्वांचे नामोल्लेख मी करत नाही, आणि सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र. खरं तर आज थोडं मी घाईमध्ये हे कवी संमेलन आणि पूर्ण कविता ऐकण्याची माझी फार इच्छा होती. या कवी संमेलनाबरोबरच आमच्या महाविद्यालयामध्ये एक LIC कमिटी येते, ही पुणे विद्यापीठाची लोकल इन्क्वायरी कमिटी आहे.
काही नवीन विषय आपण चालू केलेले आहेत, त्याच्या तपासणीसाठी ते आलेले आहेत. त्या कमिटीमधील 2-3 मेंबर तिथे येऊन बसलेले, तरी सुद्धा त्यांच्याकडून थोडी परवानगी काढून मी मला एक 10 मिनिटासाठी मला वेळ द्या, मी आमच्या एका कार्यक्रमाचं थोडंसं प्रस्तावित करून आलो. तर प्रथमतः मी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. कवी संमेलन किंवा कवी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तसा मी थोडाफार साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं मलाही कवी संमेलन किंवा साहित्य ही माझी रुचीचे विषय आहेत. खरं तर असं म्हटलं जातं की आत्मा के शब्दमयी सौंदर्य का नाम काव्य है, आत्मा के शब्दमयी सौंदर्य का नाम काव्य है, मानव होना भाग्य है, कवी होना सौभाग्य है. खरं तर आपण सर्वजण जे जे कवी मंडळी ते केवळ भाग्यवान नाही आहेत, ते सौभाग्यशाली आहेत. आणि अशा सौभाग्यशाली माणसाच्या सानिध्यात बसणं, त्यांना ऐकणं ही खरोखरच एक पर्वणी असते. आता कविता म्हणजे काय, कविता कशी निर्माण होते या खोलात मी जात नाही, परंतु मला असं वाटतं की कवितेचा जे जन्म आहे का, कवितेचं जे निर्माण आहे ते मला वाटतं वेदनेतून झालं असावं. कारण की महर्षी वाल्मिकांनी लिहिलेलं रामायण, त्या रामायणाची सुरुवात सुद्धा एका श्रापामधून होते. मा निषाद प्रतिष्ठा तुमम गमई शाश्वती समाहा येत क्रोंच मिथुनावधी की अवधी, असं ते एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकामध्ये ते वाल्मिकी एका व्याधाला, एका निषादाला थोडंसं श्राप देत आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की त्या निषादाच्या हातावरून एका क्रोंच पक्ष्याच्या जोड्यामधील एका नराचा वध झालेला आहे. आणि ती वेदना त्यांच्या मनामधून उमटून आली आणि मग त्या आपल्या आद्य कवीचा किंवा कवितेच्या पहिल्या ओळीचा जन्म झाला, अशी एक मान्यता आहे. आमच्या हिंदीमधल्या सुमित्रनंदन पंतला ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की वियोगी होगा पहला कवी, आह से उपजा होगा गान. वियोगी होगा पहला कवी, आह से उपजा होगा गान, बही होगी कोई कविता, बही होगी आंखों से चुपचाप, कोई कविता अनजान. म्हणजे पहिला कवी सुद्धा कदाचित वियोगी असावा आणि त्या वियोगातून ही कविता निर्माण झाली असावी, असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि खरोखरच मला असं वाटतं की जी वेदनेतून कविता निर्माण होते ती कविता उच्च दर्जाची असते. जी वेदनेतून हुंकार बाहेर पडतात ते हुंकार अत्यंत उच्च दर्जाचे असतात आणि ते कालजयी असतात. खरं तर या कवितेच्या बाबतीत, कवींच्या बाबतीत मी तर असं म्हणेल की सर, राजांना लोकांनी आठवणीत नाही ठेवलं. तुलसीदासांच्या वेळेस कोण राजा होता नाही सांगता येणार. कबीर ज्यावेळेस त्यांचा कार्यकाल येतो त्यावेळेस दिल्लीवर कोणाचं शासन होतं आपल्याला माहीत नाही. कालिदास ज्यावेळेस होते त्यावेळेस काश्मीरमध्ये कोण राज्य करत होतं त्याची फारशी आपल्याला कल्पना नाही, परंतु आपल्याला ही कवी लक्षात आहेत. त्याच्यामुळे मी असं तर म्हणेल की जे राजापेक्षाही मोठं पद आहे ते कवीच आहे. आणि त्याच्यामुळेच आमचा छत्रसाल राजा भूषण ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले त्यावेळेस छत्रसाल राजाने पालखी केली होती आणि त्या पालखीला खांदा द्यायचं काम एका राजाने केलं होतं. तर मला वाटतं की आजच्या काळात सुद्धा या कवितांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण जरी तंत्रज्ञानाच्या युगात, कम्प्युटरच्या युगात वावरत असलो तरी मला वाटतं की आजही कवी आणि कविता या समाजाची दिशादर्शक, या समाजाला दिशा देण्याचं काम करतायत, एक जागल्याची भूमिका पार पाडतायत आणि जिथं गरज पडेल तिथं व्यवस्थेवर प्रहार करण्याचं सुद्धा काम करतायत. मला आठवतं की आमच्याकडं एकच मिनिटाचा किस्सा सांगतो. वृंदावन गोकुळ या परिसरामध्ये कुंभनदास नावाचे एक कवी होते. कुंभनदास, आणि तो कालखंड आहे अकबरांचा.
अकबरांचा तो कालखंड आहे, समकालीन आहे. आणि मग अकबरापर्यंत अशी ख्याती पोहोचली की वगैरे कुंभनदास नावाचा एक कवी फारच सुंदर गातो म्हटले. तर अकबर थोडे असे कलाकारांचे त्याची पारखी होते. त्यांच्याकडे असा कलाकारांचा नवरत्नाचा दरबारच होता. तर त्यांनी म्हणले आपल्याकडे येतील का ते? तर म्हणले पाहू, त्यांना विचारूत. तर त्यांना निरोप पाठवला गेला की तुम्ही कुंभनदासांना अकबर आणि फतेपूर शिक्रीला बोलवलंय. त्यावेळेस अकबरांची राजधानी फतेपूर शिक्री होती आणि त्या सिक्रीला बोलवलेलं आहे. आता राजाचा आदेश म्हणल्यानंतर कुंभनदासाला यावं लागलं. राजाच्या आदेशानुसार तिथं मग त्यांनी त्या शिक्रीच्या महालामध्ये स्वतःचं गायनही प्रस्तुत केलं. आणि मग नंतर अकबराने विचारलं की महाराज किंवा कवी महाशय, तुम्हाला काय मागायचे, काय सांगा आम्हाला, काय द्यावं तुम्हाला? नाही म्हणले मला काही गरज नाही. परंतु ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला हे सगळं पाहून किंवा हा माहोल पाहून तुम्हाला काय वाटतंय, तर त्यावेळेस कुंभनदासांनी स्पष्टपणे सांगितलं, संतन को कहा सिकरी सो काम. संतांना शिकरीशी काय काम आहे? संतन को कहा सिकरी सो काम, आवत जावत पहिनिया टूटी, बिसरी गयो हरिराम. म्हणजे जाता येता माझे वाहना तुटल्या आणि त्या झालं असं की मी हरिनाम जे घेतो होतो तेही विसरून गेलो. जिनके मुख देखे दुख उपजत, जिनके मुख देखे दुख उपजत, तिनको करना पडी सलाम. तर असं अत्यंत स्पष्टपणे सांगणारा कुंभनदास आजच्या काळातही व्हावा आणि ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस या व्यवस्थेवर, इथल्या वाईट गोष्टीवर त्यांनी प्रहार करत राहावं आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम करत राहावं. आणि या छोट्याच्या मोठ्या कवी संमेलनाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनाही थोडीशी प्रेरणा मिळावी, नवीन कवी तयार व्हावेत, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. प्रथमतः आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गोसावी, संस्थापक शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य चौरे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. सर एक विद्यार्थी घ्या. एक विद्यार्थी रे बेटा. सर लक्ष ये ना, ये ना, घे पटकन. यांच्यामध्ये अधिक न थांबता मी या ठिकाणी आपणा सर्वांचे, आपल्या पाथर्डी तालुक्याचे भूषण असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉक्टर कैलासजी दौंड यांनी आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करावे आणि कविता सादरीकरण काय आहे, कविता लिहिणं काय आहे याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करावं. पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामधील हे एक तालुकास्तरीय कवी संमेलन बाबूजवाड महाविद्यालयाच्या मराठी विभागाने शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा कार्यक्रम. या ठिकाणी जे कवी उपस्थित आहेत आणि कवितेचे रसिक उपस्थित आहेत त्याबद्दल एक मनस्वी मनामध्ये आनंदाची भावना आहे की व्यक्त होण्यासाठी माणूस काहीतरी लिहितो. ती कविता कोणाला आवडेल, कोणाला आवडणार नाही, त्या कवितेला टाळ्या मिळतील, मिळणार नाहीत, त्या कवितेने कोणी हळहळतील, कदाचित हळहळणारे नाहीत. म्हणून कोणत्याही कवीनं लिहिलेले 4 शब्द त्याचं महत्व त्या कवीसाठी कमी होत नाही. याचं कारण असं आहे
मित्रांनो, स्पर्धेसाठी कविता लिहिणं वेगळं आणि अंतरंगातून कविता बाहेर येणं हे वेगळं आहे. स्पर्धेसाठी कविता लिहायची तर आपण त्याच्यामध्ये सामाजिक विषय ओढून ताणून आणू, ज्याला टाळ्या पडतील असे आपण काही त्याच्यामध्ये प्रसंग घालू. त्याचा अर्थ टाळ्या वाजल्या किंवा कौतुक केलं खूप लोकांनी, याचा अर्थ आपली कविता चांगलीच आहे असं आपलं मन आपल्याला सांगेल असं नाही. कवितेने आपल्या हृदयाशी, आपल्या प्रामाणिक भावनेशी प्रतारणा करू नये एवढी एक किमान अपेक्षा खऱ्या कवीसाठी असते. केशवसुतांनी ज वा हर्षे नावाच्या एका नवोदित कवीला पत्र लिहिलं होतं. प्रसिद्ध आहे ते कवी पत्र, केशवसुतांचे नवोदितास पत्र. त्यांना एकदा बोलवलं जळगावला कवी संमेलनासाठी केशवसुतांना, आणि केशवसुतांनी सांगितलं की तिथं अनेक लोकांमध्ये येऊन मी माझ्या वैयक्तिक भावना प्रकट करू, यात काही मला रस वाटत नाही, स्वारस्य वाटत नाही. हे काय की कविता समजणारे 4-5 लोक असतील, आपण तिथं आपल्या भावनांची देवाणघेवाण करू तर ते थोडं बरं राहील. आणि तसाच काहीसा माहोल आजचा आहे. कारण या कवी संमेलनाच्या निमित्ताने जे कोणी आलेत, सगळे विद्यार्थी असतील, मान्यवर कवी असतील, संदीपजी काळे सर आहेत, बाळासाहेब चिंतामणे आहेत, हुमायून आतार आहेत, चव्हाण सर आहेत, आपण सर्व आपण कविता लिहितो म्हणजे आपण आपल्या मनात ज्या काही भावना आहेत त्या दुसऱ्याला सांगतो. मग तोच माणूस दुसऱ्याच्या पण भावना समजून घेऊ शकतो, ऐकून घेऊ शकतो. नाहीतर आपल्याला कवी संमेलन म्हणजे काय, एक तर आपल्या मराठी कवी संमेलनाबद्दल एकदम टीकेचा विषय झालेला आहे. कवी त्याची कविता झाली की निघून जातो, तो म्हणतो मला अर्जंट काम आहे. आता इथलं नाही पण काही मोठ्या कवी संमेलनात तर असं होतं की तो त्याचा नंबर येण्यासाठी 2-2 तास वाट पाहत असतो, पण त्याची कविता झाली की तो म्हणतो मला घाईच. चाल घाईच होती तर मग 2 तास थांबायचं तरी काय कारण होतं. पण प्रत्येकाच्या मनात ही का आतून भावना आहे की मला काहीतरी सांगायचं आहे, माझ्याजवळ काहीतरी सांगण्यासारखं आहे, तर मग त्याने पण इतरांचं ऐकलं पाहिजे. मग एकमेकाच्या सुखदुःखाची देवाणघेवाण ही कशी होणार, त्याच्यातूनच होते. जेव्हा हर्षांना पत्र लिहिताना केशवसुतांनी लिहिलं की तुमची हृदय एवढी स्वस्थ झालेली आहेत का. कारण तो काळ कसा होता, नव्यानेच इंग्रजी शिक्षण आलेलं होतं, मुलं शिकत होती सुटाबुटामध्ये, आणि खेड्यात आली की आई जर दळण घेऊन गिरणीमध्ये गेली तर तो शिकलेला मुलगा आहे ना, आई बरोबर चालत यायचा IT मध्ये घरी, पण तिची ती गोणी, ती दळणाची पिशवी तो घेत नव्हता, कारण का कपड्याला पांढरं लागन म्हणून. त्या आईला पण त्याची वाटत होता आपला मुलगा शिकेल, साहेब होईल, काय होईल. आईची भावना वेगळी, मुलाची भावना कपडे खराब होऊ नयेत अशी होती. त्याने सांगितलं की तुम्ही रस्त्यावर उभे राहता, कोणी एखादी सुंदर मुलगी दिसली तुम्ही प्रेम कविता लिहिता. एवढी हृदय स्वस्थ झालेली आहेत का. नाही, हे आतून आलं पाहिजे, कुठून तरी प्रामाणिक भावनेतून आलं पाहिजे. आचार्य अत्रेंनी तर असं म्हटलं की खरे कवी आणि खोटे कवी यांच्या 2च बोटाचं अंतर आहे, फक्त 2 बोटाचं अंतर. खरा कवी जो असतो तो स्वर्गीय सुखात भराऱ्या मारत असतो, आणि खोट्या कवीला स्वर्ग 2 बोट उरलेला असतो. पण हे सगळं झालं, हे त्यांचे निरीक्षण आहेत. आपली निरीक्षणं त्याच्यापेक्षा वेगळी असू शकतात. कविता लिहिणं ही फार म्हटलं तर सोपी गोष्ट आहे, म्हटलं तर फार अवघड पण गोष्ट आहे. काही वेळेस तर असं म्हटलं जातं कवी आणि लहान मुल यांना सारखं समजलं जातं, कारण का दोघांनाही काय म्हणायचंय ते लोकांना समजत नाही. ग्रेसची कविता हे अनेक वर्ष, अगदी 95-96 पर्यंत लोक म्हणायचे दुर्बोध कविता आहे. नंतर सगळ्यांना ग्रेसची कविता समजायला लागली. एखादी गोष्ट अवघड म्हणून आपण तिच्या वाटेसच जात नाही, आणि एकदा समजायला लागली की तिच्यातला आनंद काही संपत नाही, अशी कविता. तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो, कारण व्यक्त होत आहेत. लिहा. हिंदी कविता जी आहे ती आता त्याच्यामध्ये ती राष्ट्रीय कविता आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक भावना आहेत, देशाच्या सर्वदूर भागात ती बोलली जाते. त्या कवींना खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध आहे.
त्या मानानं मराठी कवीला महाराष्ट्राबाहेर व्यासपीठ हे तुरळकच उपलब्ध आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर सगळ्या प्रकारची कविता मराठीत लिहिली जाते. हिंदीत जशी मंची कविता आहे, एक शेर झाला की लगेच टाळ्या, मग ते मध्येच दुसरं काहीतरी बोलत राहणार, विनोद वगैरे सांगत राहणार, मग दुसरा काय म्हणतो आपण शेर वगैरे होणार. अशा पद्धतीनं एक मनोरंजनाच्या पातळीवर आणि त्याच्यात कुठंतरी एखाद्याच्या भावनेला हात घालणारे पण वाक्य शब्द असतो. म्हणून लोक अगदी राहत इंदोरी गेले साहेब त्यांच्यासारख्या कवितेला तर लोकांनी डोक्यावर घेतला अगदी अलीकडच्या काळामध्ये. मराठीमध्ये असे अशोक नायगावकर असतील, रामदास फुटाणे सर असतील, एक महेश केळुसकर सर असतील, यांच्या कवितांना किंवा अरुण म्हात्रे यांच्या कवितांना खूप मोठा श्रोता वर्ग लाभलेला आहे, वाचक वर्ग लाभलेला आहे. त्याचबरोबर चिंतनाच्या कविता वाचणारे सुद्धा खूप लोक आहेत. तर आपण आपल्या स्वरात गायचं. भारतजीचा आवाज खूप सुंदर आहे म्हणून मी जरी ओरडायला लागलो मोठ्या मोठ्या गाणी किंवा कविता, तर तुम्ही इथून निघून जाता, जाता जाता मला शिव्या देऊन निघून जाता. कारण आवाज माझा तसा नसेल ना, त्या गाण्याला पोषक नसेल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. बाळासाहेबांनी घेतलेले अनुभव वेगळे आहेत, हुमायूनभाईंनी घेतलेले अनुभव वेगळे आहेत, सगळ्यांचे अनुभव वेगळे आहेत. मग सगळ्यांची कविता सारखी येणार नाही. सगळ्यांची कविता आपापल्या भावनेशी प्रामाणिकपणे इमान राखून येईल. बऱ्याचदा असं म्हणत असतात, एक छोटस एक दोन शब्द बोलतो की आता आपण सोशल मीडिया वापरणारे लोक आहोत. बऱ्याचदा काही सामाजिक घटना झाल्या, कुठं काही दंगल झालं किंवा असामाजिक तत्वांनी काही सामाजिक वातावरण बिघडवलं, तर तिथं लोक म्हणत असतात साहित्यिक गप्प का, कवीने याच्यावर बोलायला पाहिजे, साहित्यिकाने याच्यावर लिहायला पाहिजे. पण ती लोक दांभिक असतात की त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांच्या धाडच नसतं, ते दुसरं कोणीतरी बोलावं याची ती वाट पाहत असतात. आणि ते तसं म्हणणारे तेच लोक असतात की जे आपण लिहिलेली कविता वाचित नसतात. त्यांना जे पाहिजे तर ते तसं त्यांना हवं असतं. केशवसुतांनी सांगितलं की माझ्या शब्दात मी बोलल बाबा, मला ते एक तुतारी आणून मी माझ्या प्राणाने जशी वाटेल तशी फुंकील आणि त्याच आवाजाने सगळी गगन भेदून टाकेल. माझा आवाज हा माझा आवाज आहे. त्यामुळं आपल्या आवाजाला न्याय देणारी कविता आपण लिहावी. शब्दगंध साहित्यिक परिषद आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांनी एक चांगली संधी आपल्याला दिलेली आहे. अशा छोट्या छोट्या संधीतून मोठे कवी घडत असतात. याचबरोबर अनेक इथं अनुभवी कवी आहेत, त्यांच्या कवितेतून सुद्धा आपल्याला काही मिळत असतं, नवं मिळत असतं, त्यातले अनुभव मिळत असतात. आणि त्यामुळं आपल्या कवितेला सुद्धा आणखी आकार, रंग, रूप, रस, गंध या पंचेंद्रिय संवेदना प्राप्त होत असतात. आणि या पंचेंद्रिय संवेदनांनी आपल्याला कुठलाही विषय हा भावत असतो, स्पर्शून जात असतो. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता कवी संमेलन आहे म्हणून एक 5-6 ओळीची एक कविता सादर करेल आणि माझं मनोगत संपवतो. कवितेचं नाव आहे नांगरावी भुई खोलवर. नांगरावी भुई खोलवर, नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथा पालत वाढत्या उन्हात. नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथा पालत वाढत्या उन्हात. व्यवस्थेची आडमुठी ढेकळं काढावीत कुठून, व्यवस्थेची आडमुठी ढेकळं काढावीत कुठून, सणासन मोगरीनं. करावी फवारणी जंतुनाशकांची, करावी फवारणी जंतुनाशकाची, उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीव घेण्या प्रजातीवर. करावी फवारणी जंतुनाशकांची, उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीव घेण्या प्रजातीवर. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं पेरणीसाठी आसुसलेली. आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं पेरणीसाठी आसुसलेली. निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर, निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर. वापरावा विवेक, फसू नये कुणाच्या सांगीवांगीला. घ्यावी काळजी, पिकाचा भार होणार नाही मातीला याची. नांगर काय, पेन काय, मतदान काय, वेळेला व्हावं शहाणं.
पिकाचं काय ते येतच कमी अधिक सत्व निसत्व आपल्या मेहनतीवर धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, जिथे पिकतं तिथं विकत नाही अशी म्हण आहे. कवी कैलासजी दौंड हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये परिसंवादात त्याचबरोबर काव्य संमेलनात सहभाग घेऊन आलेले आहे. आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजतं आहे. पाठ्यपुस्तकात त्यांचं नाव आहे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये. अतिशय आपल्या तालुक्यातला एक व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय याचा आपल्याला अभिमान असायला हवा. या ठिकाणी श्री विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आमचे मित्र सन्माननीय मेढे सर उपस्थित झाले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. पर्यवेक्षक सलीम शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. चला, एक विद्यार्थी आहे. यानंतर आपण लगेचच काव्य संमेलनाला सुरुवात करणार आहोत. कवी आणि विद्यार्थी असं एकत्रीकरण करणार आहोत. काही कवींना थोडं शाळेचं जाणं असल्यामुळे 1-2 जणांना आपण लवकर घेणार आहोत. मी प्रथमतः आमचे मित्र कवी संदीपजी काळे यांना विनंती करणार आहे की आपण आपली एक रचना सादर करावी आणि कविता सादर झाल्यानंतर प्रत्येकाने आपला सत्कार स्वीकारायचा आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीने. एवढी विनंती करतो आणि संदीप काळेंना विनंती करतो की आपली रचना सादर करावी. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व बोर्डाचे काम झालंय शाळेत, त्याच्यामुळे जरा काही आहे शाळेत जाण्याची. बारक्या 1-3 कविता 5 मिनिटात म्हणतो ना आपली रजा घेतो. खूप दिवसांनी ढाकणे सर आहेत त्यांच्यासाठी एक कविता, नंतर विद्यार्थिनीसाठी एक कविता म्हणणार आहे आणि माझ्या बायकोसाठी एक कविता म्हणणार. असो, आपला भोवताल जर बारकाईने बघा आणि त्यात सामान्य माणूस थोडा डोळस नजरेने बघा म्हणजे तुमच्या कविता लक्षात येईल. परस्परच ठराव झाला, परस्परच ठराव झाला, त्यात माझा लिलाव झाला. परस्परच ठराव झाला, त्यात माझा लिलाव झाला. बोललो तसाच वागलोही, आडमुठाना स्वभाव झाला. परस्परच ठराव झाला, त्यात माझा लिलाव झाला. ऐकताना करून कहाणी, ऐकताना करून कहाणी, डोळ्यांचा या तलाव झाला. परस्परच ठराव झाला, त्यात माझा लिलाव झाला. फुटलाच नाही शब्द ओठी, फुटलाच नाही शब्द ओठी, आतल्या आतच उठाव झाला. फुटलाच नाही शब्द ओठी, आतल्या आतच उठाव झाला. परस्परच ठराव झाला, झाल्यावरती खून खराबा, झाल्यावरती खून खराबा, फक्त बघाया जमाव झाला. परस्परच ठराव झाला. उसळत नाही रक्त आता, उसळत नाही रक्त आता, सोसण्याचाही सराव झाला. परस्परच ठराव झाला. आणि शेवटच्या वेळी त्यांचा नंगा नाचही खपतो, त्यांचा नंगा नाचही खपतो, बोलताच मी तणाव झाला. परस्परच ठराव झाला आणि त्यात माझा लिलाव झाला. इतक्या दिवस कविता लिहिल्यानंतर बायको म्हटली माझ्यासाठी एक पण कविता लिहिली. म्हटलं आता काय करायचं हो, एवढे छोटीशी एक याच पद्धतीची गझल मधलीच एक कविता आहे. समजेल मुलांना जरा ती जास्त आवडेल असं मला वाटतं, कारण तुम्ही इंग्रजीच्या प्रेमातली माणसं आहेत. मराठी आणि इंग्रजी असं काहीतरी तुमचं कॉम्बिनेशन बरं झालंय. असो, तू जरी ही ओल्ड राणी,
नीट लक्ष देऊन ऐकले ते येईल लक्षात. तू जरीही ओल्ड राणी खास माझी गोल्ड राणी. तू जरीही ओल्ड राणी खास माझी गोल्ड राणी. मी असा वाचाळ वेडा. मी असा वाचाळ वेडा. तू आबोली ओल्ड राणी. तूच माझी गोल्ड राणी. काय सांगू आता व्यथा. काय सांगू आता व्यथा. भोग हे अनटोल्ड राणी. तूच माझी गोल्ड राणी. तू आवेळी खोललेले. तू आवेळी खोललेले हृदय होते गोल्ड राणी. तूच माझी गोल्ड राणी. काळ झाला रेंज. काळ झाला रेंज आली भेट का ग होल्ड राणी. काळ झाला रेंज आली भेट का ग होल्ड राणी. तूच माझी गोल्ड राणी. गंधवेडी तू गुलाबी. गंधवेडी तू गुलाबी. तू दिवाणी बोल्ड राणी. तूच माझी गोल्ड राणी. तू जरीही ओल्ड राणी. ठीक आहे. आणि मुलींसाठी एक कविता म्हणतो आणि आपली रजा घेतो. टाका घालताना सई अशी करू नये घाई. टाका घालताना सई अशी करू नये घाई. तुझ्या नाजूक बोटाला फुल टोचेल ग सुई. टाका घालताना सई असे करू नये घाई. सुई टोचता बोटाला कळ सर्वांगाला येते. सुई टोचता बोटाला कळ सर्वांगाला येते. दुःख इवलेसे तरी मन व्यापून उरते. टाका घालताना सई अशी करू नये घाई. दुःख फुलत राहते दुःख सलत राहते. दुःख फुलत राहते दुःख सलत राहते. सांधताना सोसण्याची रीत सुई शिकवते. टाका घालताना सई अशी करू नये घाई. अशा फाटल्या मनाला नव ठिगळ जोडून. अशा फाटल्या मनाला नव ठिगळ जोडून. संयमाची गोधडी घे अंग भर पांघरून. टाका घालताना सई अशी करू नये घाई. टाका घालताना सई अशी करू नये घाई. टोचणाऱ्या सुईलाच थोर मानावे ग आई. टाका घालताना सई अशी करू नये घाई. धन्यवाद. मी गोसाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी कवी संदीपजी काळे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. मी ज्योती आदाट तुपे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. सन्मान्य व्यासपीठ, इथं उपस्थित आदरणीय सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे कवी बंधू आणि कवी भगिनी, आपल्या संस्थेचा हिरक महोत्सव निमित्त आपण हे कवी संमेलन जे आयोजित केलेलं आहे आणि त्यात मला कविता सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आयोजकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. खरं तर माझ्या अगोदर आदरणीय आपले कैलासजी दौंड असतील, संदीप काळे सर असतील
आणि चौरे सर असतील यांनी खूप सुंदररित्या आपल्या काव्यांमधून त्याचबरोबर आपल्या मनोगतांमधून छान असं विचार मंथन केलेलं आहे. सुरुवात अगदी सुंदर झालेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे सैनिक. विद्यार्थी माझ्या समोर आहेत म्हणून मी कविताच अशी निवडलेली आहे. कारण सर्वप्रथम माझी ओळख, मी एका सैनिकाची मुलगी आहे आणि एका शहीद सैनिकाची बहीण आहे. म्हणून मी कवितेचा विषय तोच निवडलाय. कारण आपण बघतो आजकाल थोडंसं काही कुरबुर घरात झाली की आपण मुलं आणि मुली, युवक युवती लगेच ताणतणावाच्या भरात स्वतःला काहीतरी करून घेतो. जेव्हा सैनिकाचं जीवन तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला कळेल, जेव्हा सैनिकाचं जीवन तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की एका श्वासाची किंमत काय असते. कारण ते त्यांचा प्रत्येक श्वास देशाप्रती त्यांनी समर्पित केलेला असतो. म्हणून सियाचीन मध्ये जेव्हा वीरगती अनेक सैनिकांना मिळालेली होती त्या सैनिक बांधवांना माझी ही रचना समर्पित आहे. कवितेचं नाव सैनिक. सीमेवरती जगणाऱ्या माझ्या सैनिक बांधवा, सीमेवरती जगणाऱ्या माझ्या सैनिक बांधवा, तुझं काय उपमा देऊ, सांग तव कार्याची मी कशी कीर्ती गाऊ. सीमेवरती जगणाऱ्या माझ्या सैनिक बांधवा, तुझं काय उपमा देऊ, सांग तव कार्याची मी कशी कीर्ती गाऊ. तुझ्या धाडसाला मिळे वीरगती, तुझ्या धाडसाला मिळे वीरगती अन कर्तृत्वाला अमर ज्योती. तुझ्या धाडसाला मिळे वीरगती अन कर्तृत्वाला अमर ज्योती. सांग तव शौर्याची मी कशी गाथा लिहू, सांग तव शौर्याची मी कशी गाथा लिहू. जिथं श्वास घेणंही मुश्किल, जिथं श्वास घेणंही मुश्किल तिथं रक्षितो मानवता धर्म. जिथं श्वास घेणंही मुश्किल तिथं रक्षितो मानवता धर्म. सांग तव हिमतीची मी कशी दाद देऊ, सांग तव हिमतीची मी कशी दाद देऊ. धन्यवाद. यानंतर एक छोटीशी पुस्तकावर एक रचना आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्त कविता ही सुचलेली आहे. पुस्तकांनी शिकवलंय मला असावी सुखात नम्रता, पुस्तकांनी शिकवलंय मला असावी सुखात नम्रता आणि दुःखात शांतता. कित्येकदा क्षमा करायलाही शिकवले, कित्येकदा क्षमा करायलाही शिकवले. संतप्त भावनांना कृतज्ञतेची बीज रोवली मनाच्या गाभाऱ्यात, कृतज्ञतेची बीज रोवली मनाच्या गाभाऱ्यात. जगालाही शिकवलं सकारात्मक विचारांत. पुस्तकांनी ठेवलंय मला अलगदरित्या शब्दांच्या कुपीत, पुस्तकांनी ठेवलंय मला अलगदरित्या शब्दांच्या कुपीत. पुस्तक वाचताना मन जातं अलौकिक शांतीत. पुस्तकांचा परिमळ, पुस्तकांचा परिमळ म्हणजे अत्तरालाही मागे टाकणारा, पुस्तकांचा परिमळ म्हणजे अत्तरालाही मागे टाकणारा. हाती घेतलेल्या पुस्तकातील विचार मनगट मजबूत करणारा, हाती घेतलेले पुस्तकातील विचार मनगट मजबूत करणारा. पुस्तकांचा सहवास, पुस्तकांचा सहवास म्हणजे मैत्रीचा खरा खुरा बास. लागे नवनव्या पुस्तक भेटीची आस माझी या मना. धन्यवाद. खरंच आपण आपल्या विद्यालयातील अभ्यासाची पुस्तकं आपली इयत्ता वाढवतील, पण ही जी अवांतर मराठी पुस्तकं आहेत, सध्या ऑडिओ क्लिप आपण ऐकतो, ऑडिओ बुक्स ऐकतो, पण जेव्हा आपण एखादं पुस्तक असं हातात घेऊन ते वाचतो त्यावेळेस खरंच आपल्या जगायला बळ मिळतं आणि मनाला अशी सकारात्मक ऊर्जा मिळते की आपण कधीही कुठल्याही क्षणी मागे हटू शकत नाही आणि स्थिर जीवन जगतो. आणि आपल्याला स्थिर जीवन जगायचंय, सुखात पण आपल्याला हुरवून जायचं नाही, दुःखात पण व्याकुळ व्हायचं नाही. म्हणूनच हेच जर आपल्याला असं जगायचं असेल तर आपण पुस्तकांशी मैत्री नक्कीच करायला हवी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला सत्कार करावा. मी ढाकणे सरांना विनंती करतो की मॅडमचा सत्कार करावा. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे महात्मा ज्यांनी सर्व जगाला अहिंसा हा मंत्र दिला असे महात्मा गांधी.
ज्यांच्यामुळं या सर्वांचा परिचय आम्हाला झाला असे या शाळेचे, या महाविद्यालयाचे मान्य नाही आवाजीन बरोबर आहे, या महाविद्यालयाचे आमचे प्रेरणास्थान माननीय बाबूजी मामा आव्हाड यांना प्रथमतः अभिवादन करतो सर्वांना. तसेच सर्व समतावादी महामानवांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे सुनीलजी गोसावी सर, जे खूप मोठं असं अथक परिश्रम करून आपल्या या शब्दगंधाची गंध सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम सुनीलजी गोसावी सर आणि राजेंद्र उदागे सर हे करीत आहेत. आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्यासाठी 1-2 ओळी वाचतो. जिस दिन से चला हूं मंजिल पे मेरी नजर है. गोसावी सर. जिस दिन से चला हूं मंजिल पे मेरी नजर है, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. ये फूल मुझे विरासत में नहीं मिले, कांटों भरा बिस्तर तुमने नहीं देखा. असे सुनीलजी गोसावी सर. त्याच्यानंतर या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी.पी. ढाकणे सर. ज्यावेळेस आमचे मित्र अशोक कानडे सर बोलत होते विद्यालयाचे प्राचार्य, तर ते चौरे सरचं नाव ऐकायला आम्हाला थोडंसं नवंसं वाटलं सर. म्हणजे आम्हाला तुमच्या नावाची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मी बोललो बी आणि त्यांच्या चौरे सरांच्या लक्षात बी आलं बाळासाहेब अशोक सर. आणि म्हणून जी.पी. सर, तुम्ही जरी आज रिटायर झालेले असले, सूरज हूं मैं जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा. सूरज हूं मैं जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा, डूब ही गया तो क्या शपथ छोड़ जाऊंगा. असे तुम्ही आमचे खूप आदर आहेत आणि तुम्ही आमचे प्रेरणास्थान बी आहात की सर. तुम्ही ज्या आज खरोखर बोडके सर, बाळासाहेब, तुम्हाला असं सांगावंसं वाटतं, काळीकर सर, तुम्ही आपण तर साक्षीदारच आहोत या घटनेचे, गोष्टीचे, सर्वजण, राजकुमार सर, मेढे सर, की रिटायर झाल्यानंतर खरं आयुष्य कसं जागावं हे आम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही जी.पी. सरांना पाहतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाजातले सेवाभावी कार्यक्रम असेल, काळोखे सर, जिथं मी असतो तिथं माझ्या अगोदर जी.पी. सर असते. म्हणजे खूप अभिमान वाटतो की म्हणजे खरं आयुष्य त्यांनी मार्गी लावण्याचा म्हणजे असं मनसुबा किंवा हेतू ठेवलेला आहे आणि त्याच्यात ते निश्चित कामयाब होत चाललेले आहेत. जी.पी. सर, तुमचा आम्हाला अभिमान आहे. आय प्राऊड ऑफ यू. तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. असो, त्याच्यानंतर या ठिकाणी यायला मला काल अशोक सरांचा फोन आला, दोनदा राजकुमार सरांचा फोन आला. पण काय काल आपल्याकडे अतिक्रमण झालं. आता आम्ही अतिक्रमणात व्यवसाय करणारी माणसं आहेत, उदागे सर, आणि मग कसं आहे थोडंसं का आता माणूस, काल बी मला बऱ्याच वेळा फोन आले पण मी थोडं हे झालतो आणि होत असतं ते. चूल्हा पड़ा है ठंडा पेट में लगी आग, चूल्हा पड़ा है ठंडा पेट में लगी है आग, गर्मा गर्म हो रोटियां तो कितना हसीन है ख्वाब. जसं म्हणजे ज्यावेळेस दुःखाचे प्रसंग येतात, हे येतात, त्यावेळेस ते कविता फुटतात, असं आपले चौरे सरांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं होतं. आणि खरं आहे ते, ज्यावेळेस दुःखद प्रसंग येतात त्यावेळेस ज्या कविता निघतात त्याच खरं जिवंत कविता असतात. याचं खास जर उदाहरण असेल डोळसर,
तर नारायण सुर्व्यांचं देता येईल. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया गेली. म्हणजे हे जे निघत असतं हे फार आतून निघत असतं आणि या गोष्टीला आपण सगळ्यांनी सामोरे जायचं असतं. आता इथं मुलं आहेत म्हणजे मला खूप आनंद वाटला. उद्याचे तुम्ही भविष्य आहात की ज्यांनी आता आमचे मित्र गाडेकर सर वामन भाऊंचं गीत गातात त्यावेळेस मी अक्षरशः हेलावून जातो. सर मला ते राहत नाही. मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. म्हणजे माझा हे असंच मला जरी वाटत असेल तर मी धार्मिक आहे, धर्मांध नाही, धार्मिकता आहे माझ्यात. मी 5 वक्ताचा नामाजी आहे, मी हाजी आहे, परंतु मी प्रत्येक म्हणजे मानवतावादच मानणारा माणूस आहे. जो मानवतावाद आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवला, बुद्धांनी शिकवला, महात्मा फुल्यांनी शिकवला, ज्योतिबांनी शिकवला, तुकोबांनी शिकवला, त्या विचारावर चालणारा मी आहे. आणि म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमात माझी उपस्थिती असते. बोडके सर म्हणजे जात असतो मी आणि याचा मला अभिमान आहे. आणि मला जो सहवास लाभला तो सहवास देखील मला अशा समविचारी म्हणजे मानवतावर म्हणजे इन्सानियत असणाऱ्या माणसाचाच मला सहवास लाभलेला आहे. इंसानियत का राज क्या है गोपी, इंसानियत का राज क्या है? तो इंसान का एहसास, इंसानियत का राज है इंसान का एहसास, और एहसास ही जिंदगी है. जिंदगी है एक एहसास. आणि माणसाला अनुभूती हीच खरी असती. शेवटी बाकी काही नसतं. बाकी शेवट अंतिम सत्य काय असतं की कबर नाही तर सरण, आणि याच्यातच आपलं होतं मरण. आणि याच्या पलीकडे काही नाही. याच्या म्हणजे खाना पिना सोना ये तो ढोर भी जानते, खाना पीना सोना ये तो ढोर भी जानते हैं. अरे इंसान वो है जो इसके अलावा जानते हैं. म्हणजे माणूस तो आहे जो याच्या व्यतिरिक्त काही जाणतो तो माणूस आहे. नाही तर हे खायचं प्यायचं हे तर जनावरांना बी माहिती, ते सगळं करते, त्यांच्या सगळ्या प्रक्रिया होत्यात, सगळ्या होतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त जो करतो तो माणूस असतो. आणि अशावर आणि हे जे सहवास मला चांगला लाभलेला आहे हे ह्याला आम्ही आयुष्यातले हमसफर म्हणतो, सहप्रवासी. जब से ओ हमसफर हो गए. आगाटताई तुम्ही सुद्धा आमचे सहप्रवासी आहात. सुनीताताई आहेर मॅडम, त्या मॅडमचं मला नाव नाही माहिती, लोंढे मॅडम, कारण इथं येणारे ते विचाराचेच असतात. जब से वो हमसफर हो गए, सफर म्हणजे सहप्रवासी. जब से वो हमसफर हो गए रास्ते मुक्तसर हो गए. मुक्तसर म्हणजे छोटे, सहप्रवासी असलेला प्रवास ते आपलं एक गाणं होतं ना ते याच्यात, वहीं कर जाएगा सफर साथ चलने से, कब मंजिल आएंगी साथ चलने से. म्हणजे मंजिल कब आएंगी तो पता नहीं चलेगा. जब से वो हमसफर हो गए सलीम सर रास्ते मुक्तसर हो गए. क्या खबर उनमें क्या बात थी, क्या खबर उनमें क्या बात थी, खुद से हम बेखबर हो गए. असे आम्हाला बेखबर करणारे आणि आम्हाला सहप्रवासी घेऊन चालणारे आमचे सर्व या ठिकाणी आहेत. असो, दोनों का पगार है खुशहाल है जिंदगी, दोनों का पगार है खुशहाल है जिंदगी, खर्च किया मेकअप और साड़ी में. दोनों का पगार है खुशहाल है जिंदगी, खर्च किया मेकअप और साड़ी में, कुत्ता पाला है शौक से बिठाया गाड़ी में, और माँ बाप को रखा झोपड़ों और वाड़ी में. ये तो देखे ओके, ये तो वक्त वक्त की बात है. वक्त सबका आता है, वक्त सबका आता है और वक्त सब पे आता है. हलाल का कमाया हुआ उड़ता नहीं और हराम का कमाया हुआ पुरता नहीं. यूं ही हाथ मिलाया ना करो,
यूं ही हाथ मिलाया ना करो, मिलाने के बाद थोड़ा सा दबाया करो। ऐ नौजवानों, फजूल खर्च करने से पहिले खुद कमाया करो। असं या ठिकाणी मला अगोदरच निमंत्रित केलं आणि हा एक कवी संमेलन घेतलं। मी पुन्हा एकदा आमच्या अशोक सरांचे आणि ते सर्व संयोजन कमिटीचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो।